भाग 8. पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहत होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगर मस्त राही. परंतु पूजा आणि बलिदान यासारखे शारीरिक कष्टाचे विधी कितीही केले तरी सतत 3 वर्ष दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची चौकशी करण्याचे त्याने ठरवले. तेथे पोहोचल्यावर बुद्धांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावरती लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे हे सांगितले. नंतर भगवंताने त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधींचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही आणि ते ज्याच्यासाठी करावयाचे त्याच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी याची जाणीव होत नाही, अशा विधींचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला. आणि शेवटी भगवंताचा अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्याच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलाचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले. मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या. थोर पुरुष हा संपूर्णपणे निरीच्छ असतो. तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो. शहाणा मनुष्य भद्र ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवीत नाही. संपत्ती, संतती, जमीन जुमला याची त्याला इच्छा असते. नेहमी शीलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्याच सिद्धांताच्या संपत्तीचा किंवा मानाचा नादी लागत नाही. अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्गुणाकडे, पावित्र्याकडे त्याला वळविण्याचा प्रयत्न करत असतो. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा. कोशल देशाचा पसेनदी म्हणजे प्रसेनजीत नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक आडदांड दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधीही दया दाखवत नसे. त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती, नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचं एक बोट कापून घेऊन तो त्याची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नासाधुशीविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याचे ठरवले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले. ते त्या बाजूला प्रवास करत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले. श्रमण, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेले तरी तो सगळा जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले. दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले.
काही अंतरावरून त्या दरोडेखोरांनी भगवंताला येत असताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशांचा जथ्था देखील त्याच्या वाटेने जाण्यास धजत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि त्या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भरवेगाने धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंताला थांबण्यास सांगितले. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाल, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलासा करावा, सदाचाराच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजूनही मेलेले नाही. जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. भगवंताच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, अरे रे, या ऋषीने माझा मार्ग काढलाच. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्यवाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगता आहात, म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे. स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये. आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला. आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुख निवासाकडे निघाले. त्यावेळी राजा पसेनदीच्या अंतप्रसादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे. त्याचा निष्पात करा, असे तो समुदाय ओरडत होता. प्रसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले, पण त्यात त्याला यश आले नाही. एका दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंतांनी विचारले, राजा काय झाले? राजा काय झाले? मगधाच्या सैनीय बिंबिसाराचा, वैशालीच्या, लिच्छवीचा किंवा दुसरा एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय? नाही भगवन, तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातला असून तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करत असतो. त्याला मला निष्पात करायचा आहे, पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे. राजा मुंडन केलेला कयाश वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारत नाही, जो चोरी करत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एकच वेळ जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तू पाहिलेस तर तू काय करशील? भगवन, मी त्याला वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहील किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षितेचीही व्यवस्था करीन. परंतु असल्या दृष्ट आणि पापी माणसावरती सद्गुणांची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय?
त्या क्षणी आपल्याजवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, राजा, हा पहा अंगुलीमाल. हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केस ना केस ताठ उभे राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, भिवू नकोस राजा, भिवू नकोस. या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो सवीर अंगुलीमालजवळ जाऊन म्हणाला, आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय? होय, होय महाराज. महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते आणि आपल्या मातेचे कोणते? माझ्या पित्याचे गोत्र गागर्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी म्हणजेच मैत्रायणी होते. गार्ग मैत्रायणीचा पुत्र सुखी हो. आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घेईल. परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची व 3पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतीक्षा केली होती. म्हणून आपल्याला 3 वस्त्रे वापरायला मिळाली आहेत. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले. नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवंत, खरोखर हे आश्चर्य आहे. मनुष्याला माणसाळ विण्याची, अपारजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंताची केवढीही किमया. हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही. परंतु काठी किंवा तलवार याचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकले. भगवंत, मला आता गेलेच पाहिजे, कारण बरीच कामे मला अद्याप उरकायची आहेत. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला. एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीला गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला, तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावरती फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले, त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली आणि तशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले, हे सगळे सहन कर. याप्रमाणे भगवंत बुद्धांनी शिकवण स्वीकारून भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला. मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धांना शरण जातो, तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो. माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळी ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा. स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाहपतित होऊन मी दरोडेखोरांचे जीवन जगत होतो, पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला आणले. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो, आता माझा उद्धार झाला आहे. इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर एक पर्वत होता. या पर्वतावर एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. 500 दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लुटमार आणि खून करीत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निसटून जात असत.
जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकविण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खड्ग आणि धनुष्य यासह उत्तम झूल घातलेला उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्याच्या जिनाला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जवाहीर लावून सजवलेला होता. दरीत शिरल्याबरोबर त्याचा घोडा जोराने खिंकाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती. चला जल्दी करून आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले, पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवरती पडले. ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, अरे देवा हे काय आहे, अरे देवा हे काय आहे. त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोचतात त्यांच्या यातना काहीच नाहीत. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोचतात त्यापेक्षाही अधिक आहेत. धर्म उपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यानेच या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात. दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाही. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. दुष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते, भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते. म्हणून अश्रद्धा दूर करण्यास, दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ते ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच या पदवीला प्राप्त ठरतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दृष्ट जीवनाचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला. धम्मदीक्षेची जोखीम. पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून 500 योजनेने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्यावेळी ते पुढीलप्रमाणे उपदेश करतात. जो दयाळू आहे तो प्राण्याची हत्या करत नाही किंवा प्राण्याची हत्या न करणे हा दयाळू माणसाचा धर्म होय. तो प्राण्याच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो. धर्म अमर आहे. या धर्माचे पालन करणाऱ्यावर कधीही संकट कोसळणार नाही. विनयशीलता, ऐहिक भोगाविषयीचा उपेक्षा, कोणाला कष्ट न देणे, कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे. दुर्बलाविषयी कणव. बुद्धांच्या शिकवणुकीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यकते मिळाल्यावर थांबणे
जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे. हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचेही परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांनी इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले. आणि हे मैत्रीचे सूत्र ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले आणि भगवंताने पुढील उद्धार काढले. जो प्राणीमात्रांशी मैत्रीभावनेने वागतो आणि त्याच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला 11 गोष्टींचा लाभ होतो. त्याचे शरीर नेहमी निरोगी सुखी असते, त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो. त्यावेळीही त्याला एकाग्रता लाभते. त्याला वाईट स्वप्ने पडत नाही. देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात. विषारी वस्तूचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो. अग्नी व पाणी याचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही. तो जेथे जेथे राहतो तेथे तेथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो. हेच ते 11 लाभ. हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली. जय भीम. नमो बुद्धाय.